खरं म्हणजे ती खासदारांच्या साईनवरनं गदारोळ उठलेला आहे. त्याच्यासाठी जे आमचे अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत किंवा पक्षाचे जे खासदार आहेत ते याच्यावरती नक्की भूमिका मांडतील. परंतु देवळाच्या विरोधात नक्कीच नसणार, धर्माच्या विरोधात तर अजिबात नसणार. त्यातलं नेमकी मेक काय आहे, सगळ्यांनी सह्या का केल्या वगैरे ह्याची कल्पना मला नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर जास्त समर्थपणे हे खासदार देऊ शकतात. पण मी इतकं सांगू शकते की आमचे खासदार कुठल्याही हिंदू देवदेवतांच्या विरोधात किंवा धर्माच्या विरोधात काम करणार नाही हे सांगतो. त्या केरळमधलं जे मंदिर आहे त्या मंदिरात गेली अनेक दशकं वर्षानुवर्षे दीपप्रज्वलन होत होतं आणि त्याचाच वाद कोर्टात गेला होता आणि त्याला कोर्टाने म्हणजे न्यायाधीशांनी त्याच्या संदर्भात तो निर्णय दिलेला आहे. परंतु तिथले जे धर्मनिरपेक्ष असलेली लोक आहेत त्यांनी याच्या संदर्भात आवाज उठवला आणि त्यांच्या विरोधात आता महाभियोग चालवण्यासाठी म्हणून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हा म्हणूया तो महावियोग जो काय आहे तो आमदार सांगू शकते का, तो त्यांच्या खातीरमधला प्रश्न आहे. पण मी माझ्या खासदारांबद्दल किंवा माझ्या पक्षाच्या भूमिकेबद्दल धर्माविरुद्ध किंवा कुठच्या तरी देवळाविरोधात भूमिका घेणार नाही. त्याच्यामध्ये नेमकं काय आहे तेच सांगू शकते. ताई, आपण जर बघितलं महायुतीचा एक फॉर्म्युला ठरला आहे. मुंबई असेल, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे आणि नागपूर आणि नाशिक ह्या ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना ही एकत्र लढणार आहेत. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे, शिंदे स्वबळावर लढणार आहे. कारण की विरोधकांचं त्या ठिकाणी जो आहेत ते सगळं संपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार. कसं पाहतं? म्हणजे काही ठिकाणी युती आणि काही ठिकाणी युती नाही, नाही. हे सोयीनुसार स्वतःला टिकवण्यासाठी शिंदे गुट आणि भाजप पक्ष मिळून करतायत. खरं म्हणजे ज्या पद्धतीने भाजपाबद्दल आधी खूप गरळ ओकून एक झाले, त्याच्यानंतर आता भाजप म्हणजे आमचं सर्वस्व आहे हे दाखवत आहेत. तर त्याच्यात काही नवीन नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे की 50-50 जागासाठी आता ते हे असणार आहेत महायुतीचा फॉर्म्युला. असू दे ना, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या पक्षाचं काम घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ. आज राज ठाकरे ठाण्याच्या कोर्टात हजर झालेले आहेत. जो 2008-9मध्ये कल्याणमध्ये रेल्वे भरती दरम्यान गदारोळ झाला होता, पक्ष भाषण दिलं होतं, त्या अनुषंगाने आज त्यांची तारीख आहे. कसं बघता याकडे? आता निवडणुका आहेत आणि अशा तारखा येत आहेत असं वाटतंय का? नाही, तो कोर्टाचा जो काही नियमावली आहे त्या नियमानुसार आला असेल. परंतु 2008ला जो उठाव राजसाहेबांनी जो रेल्वेच्या परीक्षेवरनं गदारोळ केला त्याच्यात कुठे सुधारणा झाली आहे? ते आज तशीच आहे. म्हणजे पक्षाच्या प्रमुखांनी उतरू नाही, एवढं करू नाही, गव्हर्नमेंट कुठे मनावर घेत आहे. त्यामुळे हे सगळं देशात हम करे सो कायदा आहे. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता पार्थ पवारांचं का नाव नाही आहे मुंबई उच्च न्यायालयात विचारणा करण्यात आली. कोर्टाने विचारलं. कोर्टाने खरंच धाडस चांगलं केलं आहे. म्हणजे कोर्ट आहे ते आपलं सगळ्यात न्यायिक बाब कोर्टाकडनं येतं. आता ते कोर्टाला राज्य सरकार देईल उत्तर आणि पोलीसही देतील. पण कोर्टाने फटकारेपर्यंत पोलीस का गप्प बसतील? ताई, एका बाजूला नाशिकच्या तपोवनाचा वाद जो आहे तो म्हणजे झाडांची कत्तल केली जाणार आहे आणि त्याच्या विरोधात आंदोलन आहे. तर दुसरीकडे हैदराबादवरून आता नाशिकसाठी 15,000 झाडं आणण्यात आलेली आहे सरकारकडे. बघा, झाडं 5 कोटी पण लावता येतील, पण झाडांची जी आयुष्य आहेत म्हणजे तुमच्या आपण जिथे मेळावा घेणार आहोत, काय त्याला म्हणतात, कुंभमेळावा, त्याची 150 वर्षापूर्वीची ती झाडं आहेत. त्याचे जर आपण बुंदे पाहिले तर मशीन पण त्यांना कापू नाही शकणार. इतका मोठा खाला पर्यावरणावर तुम्ही घालताय आणि मग झाडं लावणार. ती झाडं टिकवणार कोण, टिकणार कधी, त्याचं हे मिळणार कधी, असा प्रश्न आहे. आणि कुंभमेळा काय आज आलाय का?
कुंभमेळावे 3-3 वर्षांनी येत असतात. आत्ता तुम्हाला वृक्षतोड करण्याची गरज काय? कारण मी काल पाहिलं वाघ बाहेर येत आहेत म्हणून 1 कोटी शेळ्या 1 कोटी रुपयाच्या ते 3 दिवसात फडशा पाडतील. पण त्यांच्यासाठी त्यांच्या जंगलाची तोड जंगलतोड का होते? जंगलतोडमुळे हत्ती बाहेर यायला लागले आहेत, मोठे मोठे हिंस्र प्राणी बाहेर यायला लागलेत. जंगलं वाचवा म्हणतोय तर इथे जंगलं तोडली जात आहेत. त्यांचं खाणं, त्यांची उत्पत्ती, त्यांचं ते सगळं करत होते. निसर्गाचा समतोलच बिघडतोय आणि बिघडवणारा आपला सरकार आहे. ताई मंत्रिमंडळ संदीप देशपांडे जे आहेत त्यांनी गेले 2 दिवस संदीप देशपांडेंनी गेल्या 2 दिवसांपासून PWD विभागाचा जो आहे भ्रष्टाचाराचा जो आहे तो व्हिडिओ समोर आणला जात आहे आणि अधिकारी दानवे यांनी सुद्धा जो आहे कॅशचा एक व्हिडिओ समोर आणला. कर्मचाऱ्यांकडे, प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडे, सरकारी कर्मचारी असो किंवा नेत्यांकडे एवढी मोठी कॅश सापडते. विरोधक जे आहेत ते व्हिडिओ सकट पुरावे देतात आणि आता कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली आहे डिपार्टमेंटने. मात्र याच्यावरती वरदहस्त कोणाचा नेमका असा सवाल उपस्थित बळी कायम कर्मचाऱ्यांचाच जातोय. करायला लावणारे करता करविता आपल्या TV समोर येत आहेत आणि ते रायगडचे सुपुत्र म्हणवत आहेत स्वतःला. छत्रपती शिवरायांच्या रायगडमधले सुपुत्र म्हणवतात आणि इतकी घाणेरडी कामं करतात. हे 50 खोके त्यांचेच आमदार जे बोलले होते त्यांनी आता दाखवून दिले खोके खरे आहेत. आमच्याकडे एवढी कॅश आहे, अवैध मार्गाने आलेली कॅश आहे, पण त्यांच्यावर सरकार कारवाई करणार नाही. ताई, अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र आता माहितीच्या अधिकाराखाली माहिती आणि धक्कादायक माहिती समोर होती की केवळ 75,000 रुपये कर्ज शेतकऱ्यांना तेवढेच मिळाले आहेत. आता ह्या सरकारची किती लक्तरं काढावी तेवढी कमी आहेत. खोटं बोल पण रेटून बोल. मुख्यमंत्र्यांसहित 2 उपमुख्यमंत्री तर टाओ फोडून सांगतायत. कसं आहे ना, जरा पण मनाला वाटत नाही. म्हणजे फक्त सत्तेत बसण्यासाठी लोकांना बनवी हे चाललेलं आहे. लाडक्या बहिणींची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती संख्या बाहेर आलेली आहे. ज्यामध्ये पुरुषांनी लाभ घेतलेले, सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील याचे लाभ घेतलेले पाहायला मिळत आहे आणि आता KYC वरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. तेव्हा सरकार मिळवण्यासाठी जे अंधपणाचं नाटक केलं, आजही अंधच आहेत. मग तेव्हा सरसकट करून लोकांना भुलवलं आणि लोकांनी तुम्हाला बनवलं आणि आता बनवल्यानंतर तुमची परत बनवी यांच्यावर कारवाई करणार. काय म्हणून कारवाई का करणार? तुम्हीच सांगितलं होतं ना, का तुमच्या अधिकाऱ्यांनी पाहिले नाहीत? याचा अर्थ तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना तसे हे दिले होते, सगळे फॉर्म सँक्शन करा पुढचं पुढे. म्हणजे तुम्ही गृहीत धरताय जनतेला पण आणि राज्य घटनेला पण. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पुन्हा एकदा महायुतीमधून आहे ते सर्वजण एकत्र येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळतात. बघा, स्वतःला मिळवण्यासाठी कुठेही झुकायची तयारी त्यांची आहे. त्यामुळे आता जनतेने ठरवावं, अशा ह्या बनवी करणाऱ्या लोकांना पुन्हा निवडून द्यायचं. त्र्यंबकेश्वरमध्ये मुलं विक्री प्रकरणामध्ये आता धक्कादायक कागदपत्र समोर आलेली आहेत. त्याच्यामध्ये मुलांची विक्री कशा प्रकारे करण्यात आलेली होती, बनावट कागदपत्र कशी बनवण्यात आलेली होती, ती आता कागदपत्र समोर. सरकार भ्रष्ट होतं. सरकार म्हणतात ना, राजा तशी प्रजा, सेम. ताई एक विदर्भामध्ये 11 महिन्यामध्ये मात्र 1987 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. कसं वाटतं? लाज नाही खाज नाही असं सरकार वागतंय. त्यामुळे शेतकरी मरो, सामान्य नागरिक मरो, फक्त आम्ही जिवंत राहिलं पाहिजे या राजकारण करायला, एवढाच एक कलमी कार्यक्रम चाललाय. ताई, आपण जर बघितलं भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणतात की मुंबईचा महापौर जर भाजपचा झाला तर सर्वांची कॉलर जी आहे ती टाईट होईल. किरीट सोमय्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर मी बोलणं बरं नाही. त्यांच्याच पक्षाचे त्यांचेच लोक त्यांचे काढतायत. विधान भवन महापालिकेच्या ज्या मराठी शाळा आहेत त्यावरती टांगती तलवार आहे. एकीकडे आपण पाहतोय की पूर्वी एका मुलींच्या विषयी धक्कादायक निर्णय घेण्यात आले
2022ला जो धक्का मिळाला आहे ना महाराष्ट्र राज्याला, ते हे धक्के काहीच नाही आहे. शाळा बंद होतील, कॉलेज बंद होतील, सगळं पुन्हा म्हणजे आपण 50-60 वर्षामध्ये जाऊ अशी स्थिती आता राज्याची चालली आहे. ताई, मनोज जरांगे पाटील आता दिल्लीला जाणार आहे. वाटायला लागले असं वाटत नाही का शिवसेनेनं CBSE ICSEच्या शाळा निर्माण केल्या, पण ज्या शाळा चांगल्या आहेत त्या मोडकळीस काढण्याचा प्रयत्न केला जातो. आदित्य उद्धव ठाकरे साहेब जे आमचे आमदार आहेत, त्यांनी या महापालिकेमध्ये एक चांगली क्रांती केली होती. कारण एखादी महिला जी धुणी भांडी पण करते किंवा एखाद्या 1200-1500 रुपयाच्या मध्ये 12,000-15,000च्या मध्ये कामाला जाते, तिलाही वाटतं माझा मुलगा इंग्लिश मिडियमला गेला पाहिजे. आणि ती लोकांची नाळ पकडून आदित्यानी 5 बोर्ड आणले. आज त्या बोर्डचे 12 करतायत, 12 वाजवतायत. म्हणजे गोरगरिबाच्या मुलांनी CBSE ICSE ह्या बोर्डमध्ये शिकायचंच नाही, हे सगळं प्लॅन आहे. पण ताई, तुम्ही सांगतायत एकीकडे मराठी वाचली पाहिजे, तुम्ही वारंवार मराठीसाठी अशा पद्धतीचे बोर्ड आणून कुठेतरी याच मराठी शाळा बंद करण्यासाठी हा प्रयत्न होता का? मुळा अजिबात नाही. आपण पहिला जो विषय असतो, इंग्लिश हा 3रा विषय होता. पहिला विषय आपला मराठीच आहे. मराठीमध्येच म्हणजे भाषा शिकलीच पाहिजे आणि मग त्या 2 भाषा होत्या. ताई, पालघर जिल्ह्यामध्ये गुजरात महाराष्ट्र सीमावादक निर्णय जो आहे त्याच्या गुजरातच्या घुसखोरीच्या आरोपावर आज दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने संयुक्त सीमा मोजणीला सुरुवात केली आहे. मात्र अधिवेशनाचा कालखंड सुरू असल्याने केवळ प्रशासन वेळ मारून येते असा स्थानिकांचा आरोप आहे. तर स्थानिक आरोप करतायत म्हणजे बरोबर करतायत आणि त्यांना तो अनुभव येतोय आणि त्या अनुभवातून नुसते आरोप करू नका, घरी पाठवा. मनोज जरांगे पाटील हे 16 डिसेंबरला दिल्लीला जाणार आहेत, तेव्हा खासदारांची पण भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते. मनोज जरांगे जे करतायत मराठा लोकांसाठी आतडी पिळवटून ते काम करतायत. पण ह्या कुठल्याच सरकारला त्यांची दया येत नाही आणि छत्रपती शिवरायांची शपथ घेऊनही खोटं काम करतायत. एवढंच बोलू.